हो हो आय नो. उद्या सकाळी ना सखीमनची मीटिंग. शो आय बी दे. या बाय बाय. ओ भाऊजी, हे काय? किती भिजलाय तुम्ही? ओ अशाने आजारी पडाल. सांगा काय झालं? नाही थांबा, मी आधी टॉवेल आणते. काय झालं? वहिनी ऐका बरे, हे सांगा. राज आणि उद्धव यांनी एकत्र प्रीती भोजन केलं. काय? तरी बाळासाहेबांना राग आला, कारण दोघांनी वडापाव खाण्याच्या ऐवजी चायनीज फूड खाल्लं म्हणून. त्याच्या पुढे Sorry. ऐका. हा. सलमान खान हा काळवीट संवर्धनासाठी नवीन राणीचा बाग तयार करतो आहे आणि त्याची राणी कतरीना हरिण आणि काळवीट सांभाळणार आहे. ती सहज सांभाळू शकेल विचारा का? का? कारण ऑलरेडी एवढा मोठा सांभाळ. बाप रे, हे हे बघा सगळं इथं लिहिलंय, बघा ना. कधी होणार आहे सगळं? जोक आहेत हे सगळे, लोकमत मध्ये आले. भाऊजी. चला मी निघतो. अरे समीर, सँडविच संपवून तरी जा. पोट भरलं माझं. अरे समीर समीर समीर, एक मिनिट. तू काहीतरी विसरतोयस का? सगळं बरोबर लक्षात आहे माझ्या. बघितलं, माझा वाढदिवस विसरला. लक्षात असणार आहे त्याच्या. रात्री काहीतरी जबरदस्त तुम्हाला धक्का देणार तो पा. अहो पण आता नुसतं विश तरी करायचं ना. पण कामाच्या टेन्शन मध्ये असल वहिनी तो. पण मग माझ्याशी शेअर केलं असतं तर मला पण बरं वाटलं असतं ना. वहिनी, जगातल्या सगळ्या माणसांची अशीच गत असते. बाई समोर रडगाणं गायला नाही आवडत त्याला. पण मला म्हणून एक शब्दही नाही बोलला तो. त्याला जाऊ द्या ना, मी आहे ना वहिनी. मी तुमच्यासाठी काय आणलंय बघा. मग हे बघा. सो स्वीट. थँक्यू. आज रात्री जंक्शन पार्टी करू समय आल्यानंतर. सगळं स्वयंपाक पाणी मी करतो. चला बरं तयारीला लागू. हसा आधी. चला. हे मी काय ऐकतोय? काय ऐकतोय मी हे? काय? तुम्ही हे प्रोजेक्ट राकेशला देताय? येस, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी एक बोर्ड ऑफ डायरेक्टर्स गेले खड्ड्यात. माइंड युअर लँग्वेज मिस्टर राजाध्यक्ष. अरे हाड, काय चालवलं काय तुम्ही? मी तयार केलेल्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही बदल केले तिथपर्यंत ठीक होतं, पण आता मी स्वतः रक्त आटवून तयार केलेले हे प्रोजेक्ट तुम्ही राकेशला देताय? म्हणजे झाड लावायचं मी आणि फळं खायची त्यांनी. शेवटी नशिबाचा भाग आहे. राकेशच्या नशिबात होतं. नशीब कसलं कसलं नशीब त्या राकेशचं? माझं नशीब वाईट म्हणून माझ्यामध्ये प्रत्येक वेळेला शनीसारखे आडवे येता तुम्ही. नाही, मी बघतोच तो राकेश हे प्रोजेक्ट कसं करतो ते. हे बघा, ही गुंडगिरीची भाषा झाली मिस्टर राजाध्यक्ष. ही गुंडगिरी फक्त भाषेपुरती मर्यादित राहणार नाही मिस्टर अभ्यंकर, लक्षात ठेवा. तुम्ही मला धमकी देताय? हो, पोलीस केस करेन तुमच्यावर मी. त्यापेक्षा त्या राकेशवर करा. फ्रॉड आहे साला, फ्रॉड. आधीच्या कंपनीत 20 लाखाची अफरातफर करून आलाय तुमच्याकडे. चीटर आहे साला, चीटर. तुम्ही काय वेगळ्या? एका श्रीमंत बापाच्या मुलीला फसवून लग्न केलं मी तुम्ही? कोणालाही फसवलेलं नाहीये. उलट माझीच फसवणूक चालली आहे सगळीकडनं. गडबड करू नका.
नका, गडबड करू अरे वा वा नका. वा क्या हे बात. सगळं भाऊजींनी केलंय. हो मग लांब उभं राहा, गडबड करू एक मिनिट एक नका. मिनिट. वहिनी केक कावा कापायचा? अहो भाऊजी अजून समीरच आला नाहीये. काय माहित कुठे गेलाय. हो अशीच हट्टी मुलगी आहे ही. लग्नाच्या वेळेस सुद्धा ऐकलं नाही तिने माझं. सगळं मनासारखं करून घेणार. नाही का हो, सर मला एक विचारायचंय तुम्हाला. काय? चला चला या. सम्यासारखे एवढ्या देखण्या आणि हुशार मुलाला तुमचा विरोध कशामुळे थांबा होता? देते. देखणं आणि तू हुशार खाऊन घे, एक नंबरचा उडाण हा? टप्पू माणूस येतो. अरे बापरे, त्यो उडान टप्पू म्हणजे मी तर तडीपारच वाटत असून तुम्हाला. नाही 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 नाही. अरे दामोदर तुम्ही म्हणजे एकदम इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहे. काय काय आवडतं तुम्हाला? मला सगळं आवडतं सर. सगळं म्हणजे काय काय? गाणं आवडतं? म्हणजे काय फार आवडतं गाणं. गाणं पॉप आवडतं, जॅज आवडतं का बॉल डान्स वगैरे असं आवडतं? नाही नाही, हे संगीतकार नाहीत आवडत आपल्याला. देशी संगीत, भाव संगीत, भक्ती संगीत. बर. आमचा गावाकडे ग्रुप आहे ना, ढिंगळी पिंपळगावला, बर. यंग स्टार क्लब नावाचा. बर. आम्ही गुरुवारी दर जमतो आणि मग विविध कवितांना चाली लावतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला ती कविता माहितीये का? कुठली हो? गे माय भू तुझे मी फेडीनं पांगसा. हो सुरेश भाटांची कविता. त्यांची आहे का? हो. असं नका, पण त्याला आम्ही चाल लावली. कशी? गे माय भू तुझे मी वा. फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. ही चाला ऐकल्यासारखी वाटते कुठे वाटते ना कशीची ओळख खबर आहे? नाही भाऊ. सांगू हे दिल मुझे बता दे तू किस पे आ गया है. व्हेरी इंटरेस्टिंग व्हेरी इंटरेस्टिंग. सम्या सम्या तू का तुला यायला नको तुम्ही? तुझ्या मायला तुझ्या वहिनी वाट बघू लागले. तुझी केक कापायचं थांबलोय तुझ्यासाठी. हे आमचे ड्युटी जावई. ही घरी यायची वेळ यांची. हे बायकोवरचं प्रेम. नाही कामात असन तो. असल्या का आम्हाला तुम्हाला घरी आणतो. मला तुमचा स्वभाव अतिशय आवडला. चला आता केक चला कापा. वहिनी चला कापा चला केक. चला चला. सगळे पोरं ताट कळलेत. ये सम्या या हो पुढे. या 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 हा. चला मुलांनो जरा मागे वा. आणि गाणं म्हणा हॅपी बर्थडेच. वहिनी कापा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर हर्षू. हॅपी बर्थडे. बरं तू भरव ना तुझ्या लाडक्या वहिनीला. मला कशाला सांगतो? भरव. ए, अरे समीर ए भास्कर तुझी नाटक काय मला कळत नाही असं वाटलं. दूध खोळ आहे मी. मला कळतंय सगळं. काय कळतंय तुला सगळं? एका श्रीमंत बापाच्या मुलीला फसवायचं कळतंय तुला? ए का बस. चला जा. एवढा पुळका आहे ना मुलीचा तर घेऊन जा तिला. चाल. एकीवरून बोलतो माझ्याशी. दारू पिऊन आला आहे इथं. हा आलोय. माझ्या पैशाचीच पेली आहे आणि आज नाही रोज पिणार. काय प्रॉब्लेम आहे तुला? समीर काय झालंय काय तुला? अरे तू मलाच विचारतीये? वा बघा वा. अरे आजपर्यंत माझा मित्र म्हणून मी या दाम्याच्या चुकांवरती पांघरुण घालत आलो, पण ही तुमची पोरगी प्रत्यक्ष दाम्यावरच पांघरुण घालायला लागली. वा. सम्या काय बोलायला लागलास हे? जीभ ताब्यात ठेव. अरे गा बस रे. तुमच्या सगळ्यांचे ना खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. डिस्गस्टिंग. हा बरोबर आहे. तुझ्या तर डोळ्यात मी पहिल्यापासून खुपतोय रे. म्हणून असा त्रास देतोस मला ऑफिस मध्ये. हिला ऑफिस मध्ये दिवसभर ह्याची हॅरेसमेंट, घरी आल्यानंतर हिची हॅरेसमेंट. काय बोलायला लागलास सम्या? अरे शहरात आला म्हणजे जास्त शहाणा झाला सोय रे. अरे जास्त जर शिकून माणसाचे विचार इतके तोकडे राहणार असतील ना तर त्या शिक्षणाचा काही फायदा नाही. शिक्षणाची पाठी कुरीच तुमच्या. का बस. मला उगा शहाणपणा शिकू नको. मी काय हिच्या शाळेतला छोटा पोरगा नाही आहे. पण वागायला लागला तसाच ना सम्या? असं काय बोलायला लागला रे? आपण लहानपणी पासूनचे मित्र आहेत. मला दोष देण्याच्या आधी तुझं काय चुकलंय? तू कसा वागतोयस ते बघ जरा. अरे मी काय वागलोय चुकीचा? तू विसरलायस मित्रा. अरे एका ताटात आपण जेवलेलो आहेत. म्हणून काय एक बायको तू? ए, सम्या काय बोलायला लागलास? मी बघतो त्याला वहिनी. सम्या आता रडून काय उपयोग आहे? पप्पा मला कळतंय समीरचं चुकतंय, पण म्हणून मी त्याला सोडून देऊ का? तू त्याला सोडून दे अथवा ना दे, मी आयुष्यात त्याला कधीही स्वीकारणार नाही. मी आताच वकिलांशी बोलतो. पप्पा तुम्हाला नाही का वाटत तुमच्या मुलीचा संसार टिकावा? यापुढे मी तुझं ऐकणार नाहीत. माझंच ऐकावं लागेल तुला.